रामनवमीच्या निमित्ताने नागपुरात दरवर्षी भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं जातं आणि नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरातून ही शोभायात्रा काढली जाते आणि यंदा शोभायात्रेचा 60वा वर्ष आहे आणि त्यासाठी जो एक रथ तयार करण्यात आलेला आहे तो सध्या तुम्ही पाहताय। या रथामध्ये शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा चित्रण जो आहे तो यंदा आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत यंदाच्या शोभायात्रेमध्ये एक विशिष्ट थीम जी आहे ती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे आणि रथावर शास्त्र आहेत कारण शास्त्राचं ज्ञान प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे हे या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे आणि सोबतच स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र आवश्यक आहे त्याचंही चित्रण या रथावर दिसत आहे आणि एका प्रकारे शस्त्र वापरताना शास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे। कुठे शस्त्र वापरावे कसे वापरावे याचा ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने यंदाच्या शोभायात्रेमध्ये एक विशेष थीम सह नागपुरात ही शोभायात्रा जी आहे ती आयोजित केली जाणार आणि त्यासाठीचा प्रभू श्रीरामाचा जो शोभायात्रेमध्ये वापरला जाणारा रथ आहे त्याची एक पहिली झलक जी आहे ते तुम्ही एबीपी माझावर पाहताय आणि यंदा परंपरेनुसार रामनवमीच्या दिवशी नागपुरात ही शोभायात्रा जी आहे ती आयोजित केली जाणार आहे आणि याच रथावर प्रभू श्रीराम आणि सोबतच सीता माता आणि श्री लक्ष्मण यांच्या मूर्ती ठेवून ही जी शोभायात्रा आहे ती नागपुरातील विविध मार्गातून मार्गक्रमण करेल आणि नागपूरकर या शोभायात्रेचा दर्शन करतील। त्या दिवशी लोकांना या रथाचेही दर्शन होणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।